पोस्ट ऑफिस भरतीसाठी तुम्ही फॉर्म भरला असेल, जी भरती फेब्रुवारी महिन्यात 21,413 जागांसाठी निघाली होती. पण फॉर्म भरल्यानंतर खूप साऱ्या मुलांकडून त्या फॉर्मची पीडीएफच डाउनलोड झालेली नाही. कारण फॉर्मची पीडीएफ डाउनलोड करायला गेलं तर अशा प्रकारचा एरर येत होता आणि त्या कारणास्तव ती पीडीएफ डाउनलोड झालेली नाही. पण आता टेन्शन घेण्याचं काम नाही. तुम्ही त्या फॉर्मची पीडीएफ कशी डाउनलोड करायची मोबाईलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून टाका, कारण असेच भरतीबद्दलचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मी अविनाश तिरमले. व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता इंडिया पोस्ट gdsonline.gov.in ही वेबसाईट मी ओपन केलेली आहे. हा टॅब आहे. त्यामुळे ज्या प्रकारे मोबाईल मध्ये प्रोसेस होईल त्याच प्रकारे या ठिकाणी प्रोसेस होणार आहे. आणि मी गुगल क्रोम मध्ये ही वेबसाईट ओपन केलेली आहे, जी तुम्हा सर्वांनाही माहिती असेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक मी देऊन देणार आहे. तर या वेबसाईट वर आल्यावर स्टेज 2 अप्लाय ऑनलाईन असा तुम्हाला पर्याय दिसेल. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ऍप्लिकेशन स्टेटस हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल, फॉर्म भरत असताना मेसेज मध्ये आलाच असेल, तो रजिस्ट्रेशन नंबर टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो फॉर्म भरत असताना दिला होता. त्यानंतर हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी पाहू शकता तुमचा जो फॉर्म आहे तर तो तुम्हाला पाहायला भेटून जाईल आणि खाली प्रिंट नावाचं बटन दिसेल. तर या बटनावर तुम्ही जर क्लिक केलं तर अशा प्रकारचा एरर येतोय. तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता तेव्हा पण असा प्रकारचा एरर येत होता प्रिंट डाउनलोड करत असताना. पण टेन्शन घेण्याचं काम नाही. एकदा इथे बॅक यायचंय आणि गुगल क्रोम ओपन केलंय. मी तुम्हाला आधीच सांगितलं वरती 3 डॉट दिसतील, यावर क्लिक करा आणि शेअर नावाचं बटन दिसेल, यावर क्लिक करा आणि प्रिंट असा पर्याय दिसणार आहे, यावर क्लिक करायचंय आणि तुमचा जो काही फॉर्म आहे अशा प्रकारे पाहायला भेटून जाईल. या परत 3 डॉट वरती क्लिक करा, सेव्ह ॲज अ पीडीएफ यावर क्लिक करा आणि तुमचा फॉर्म तुमच्या मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपात सेव्ह होऊन जाणार. त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता आणि जेव्हा तुमची निवड होईल त्यावेळेस हा फॉर्म तुम्हाला लागणार आहे. तर अशा प्रकारची ही होती प्रोसेस. तुम्हाला अजूनही काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. जेव्हा पहिली मेरिट लिस्ट लागेल ती कशी चेक करायची तो सुद्धा व्हिडिओ येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.